नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी वर एवढं जीवा प्रेम करतोय तरीही नंदिनीने ऐनवेळी माती खाल्लेली आहे। जेव्हा धनंजयच्या समोर नंदिनीला जीवा विचारत असतो की नंदिनी तू खरं सांग, काल तू स्वतःच्या तोंडाने माझ्याजवळ प्रेमाची कबुली दिलेली आहे, माझ्याजवळ सगळ्या गोष्टी तू मान्य केलेल्या आहेत, परंतु ऐनवेळी नंदिनी म्हणते की मला काहीच आठवत नाहीये। आणि तेव्हा मात्र जीवाला जो धक्का बसलेला आहे तो खूप मोठा आहे। आणि त्यानंतर धनंजयने जो काही निर्णय घेतलेला आहे त्यामुळं जीवावरती त्याचा काय परिणाम झालेला आहे आणि जीवाने आता पार्थला सुद्धा सत्याची जाणीव करून दिलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे नंदिनी जीवाच्या मिठीत आलेली असते आणि नंदिनी म्हणत असते की जीवा, मलाही ना तुमच्यासारखा पसारेवाल्यासारखा पसारा करायचा आहे, मलाही आपल्या घरी यायचं आहे, मला ना तुमच्यासोबत त्या रूममध्ये आपल्या बेडवरती असलेली जी अंथरुणाची वळकटी करून ठेवलेली आहे दोघांच्या मधली ती काढून टाकायची आहे, मलाही तुमच्या मिठीत विसावायचं आहे असं नंदिनी जीवाला सांगत असते। जीवा मात्र नंदिनीकडे पाहत असतो, हसत असतो। नंदिनी म्हणत असते मलाही पसारेवाल्यासारखं व्हायचं आहे, त्याचबरोबर आपण तो स्पेशल चहा बनवतो बघा, तसं चहा बनवायचा आहे आणि दोघांनी मग जीवा सांगतो की सुरू करून प्यायचं आहे ना, तेव्हा नंदिनी सांगते की हो, म्हणजे एक चहा घ्यायचा आणि दोघांनी एकत्र प्यायचा, एकाने बशीत एकाने कपात, असं नंदिनी आणि जीवाचं चाललेलं असतं। त्या गोष्टी नंदिनी जीवाला बोलून दाखवत असते। खरं तर नंदिनीला खूप छान वाटत असतं, फायनली कुठंतरी आज तिची संसाराची गाडी मार्गावर येणार असते, ह्या गोष्टीची तिला सुद्धा जाणीव होत असते। इकडे मात्र जीवाने नंदिनीला मिठीत घेतलेला आहे, तो तिला समजवत आहे, तिच्याशी छान असा बोलत आहे। त्याचवेळी जीवासुद्धा नंदिनीकडे पाहत असतो। नंदिनी खुश झालेली आहे, परंतु नंदिनी मात्र आता जीवाला सांगू लागते की मला ना तुम्हाला फोन करायचा आहे, तुम्ही ऑफिसला गेल्यानंतर, आणि मग फोनवर आय लव्ह यू म्हणायचं आहे, तुमच्याकडून ऐकायचं आहे आय लव्ह यू टू। तेव्हा जीवा म्हणतो हो नक्की, आणि मग दोघंही बोलत असतात। नंदिनी तिचं मनातल्या भावना व्यक्त करत असते। जीवा म्हणत असतो ते आपलं राहिलेलं किसचं, तेव्हा नंदिनी म्हणते आत्ता करून टाकूया ना। तेव्हा जीवा म्हणतो काय, तेव्हा नंदिनी म्हणते की हो। जीवाला तर धक्काच बसलेला असतो। नंदिनी जवळजवळ त्याच्या प्रेमावरची कबुली देत नंदिनी त्याच्यासाठी जी काही कासावीस झालेली आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळत असतात। तेव्हा मात्र जीवा आणि नंदिनी दोघंही बसलेले आहेत, म्हणजे जीवाने छान सेलिब्रेशनचा प्लॅन केलेला होता, कारण त्याच्या व्रताचा 21वा दिवस सुरू झालेला असतो आणि हे व्रत कशा पद्धतीने मार्गी लागत आहे हे सगळं जीवा पाहत असतो। तेव्हा मात्र नंदिनी पाहतच राहते आणि जीवाला म्हणत असते की हो, सगळं अगदी छान होणार आहे असं सुद्धा ती जीवाला सांगू लागते। त्याचबरोबर दोघंही एकमेकांबरोबर खूप खुश असतात। नंदिनीलाही छान वाटत असतं आणि जीवाला सुद्धा छान वाटत असतं। नंदिनी उठते आणि म्हणते की आत्ताच मी किस करते, असं म्हणत नंदिनी उठलेली असते आणि जीवा आणि नंदिनी दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले असतात। आणि त्याचबरोबर नंदिनी जीवाच्या जवळ आलेली आहे, दोघंही रोमॅन्टिक झालेले आहेत। आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी जीवाच्या मिठीत आहे। आणि मग मात्र नंदिनी जीवाच्या जवळ आले त्याच वेळी नंदिनी बाजूला होते, कारण नंदिनी म्हणते की मला ना गाणं ऐकू येते। जीवा म्हणतो काय, तेव्हा नंदिनी सांगू लागते की हो, मला गाणं ऐकू येते। मग मात्र जीवाला ती म्हणत असते की तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला नाही येत का, तेव्हा जीवा म्हणतो की नाही। मग नंदिनी जीवाला सांगू लागते की ज्यांच्या मनात प्रेम असतं ना त्यांनाच गाणं ऐकू येतं, असं नंदिनी जीवाला सांगत आहे। तेव्हा मात्र जीवा नंदिनीकडे पाहत असतो आणि मग नंदिनी पुन्हा जीवाला मिठी मारते। जीवा आणि नंदिनी यांचा हा जो रोमांस आहे तो खूप छान असा चालू आहे, परंतु याचा शेवट मात्र खूपच भयानक होणार आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण त्यांच्यामध्ये आहे तो म्हणजे धनंजय। आणि मग जीवा नंदिनीला जवळ घेतो आणि ती नशेमध्ये आहे ही गोष्ट तर त्याला माहितीच असते। त्याचवेळी जीवा नंदिनीची समजूत घालू लागतो, तिला म्हणत असतो काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं सुद्धा तो सांगत असतो। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी आणि जीवा दोघंही आता एकत्र येत असतात। नंदिनी खुश असते, ती जीवाला तिच्या मनातल्या भावना बोलून दाखवत असते, तिला जीवाबद्दल जे काही वाटत आहे ते सगळं ती अगदी मनापासून सांगत असते। त्याचबरोबर जीवाच्या बरोबर ती खुश आहे, तिलाही आपल्या घरी यायचं आहे, या सगळ्या गोष्टी तिनं अगदी मनापासून जीवाला सांगितलेल्या असतात।
त्यानंतर जीवा नंदिनीला म्हणत असतो काय होतंय. नंदिनी मात्र नाचायला सुरुवात करत असते. जीवा तिला सांभाळत असतो, कारण नंदिनी आता सध्या त्या कंडिशनमध्ये असते हे जीवालाही माहिती असतं आणि म्हणून तर जीवा खूप छान पद्धतीने नंदिनीला सांभाळत असतो. इकडे मात्र जीवा आणि नंदिनी दोघंही एकत्र आलेले आहेत. मग जीवा नंदिनीला जवळ घेतो आणि तिच्या फोreheadवरती किस करतो आणि नंदिनी जीवाकडे पाहत राहते. फायनली दोघांमधलं जे प्रेम आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. नंदिनी खुश असते, जीवासुद्धा तेवढाच खुश आहे, कारण आज कितीतरी दिवसानंतर 21 दिवसानंतर त्याच्याजवळ नंदिनीने जणू काही प्रेमाची कबुलीच दिलेली आहे आणि त्याला मात्र खूप छान वाटत असतं. इकडे नंदिनी आणि जीवा एकमेकांच्या मिठीत असतात. नंदिनी आता तशीच झोपी जाते, कारण ती बाहेरच लॉनमध्येच जीवासोबत आता तशीच झोपी गेलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नंदिनी उठते तेव्हा जीवाच्या अंगावरती नंदिनीच्या अंगावरती पांघरूण असतं. तिच्या लक्षात येतं की हे सगळं काय आहे. मग तिथे चहा आणि वडापाव आणून ठेवलेला असतो आणि मग नंदिनी त्याच्याकडे पाहू लागते. तेव्हा नंदिनीच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे, नक्की काय गोंधळ झालेला आहे हे नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं. आता मात्र नंदिनीला प्रश्न पडतो आणि नंदिनी उठते आणि म्हणते हे सगळं काय आहे. ती हात पाहते, तिच्या हातावरती जीवानंदिनी लिहिलेलं असतं. नंदिनीला कळतच नाही आहे की ती आज बाहेर कशी आहे, नक्की काय झालेलं आहे. असे प्रश्न तिच्या पुढं पडलेले असतात आणि नंदिनी पाहते समोर चहा असतो, त्याचबरोबर वडापाव असतो. हे सगळं काय आहे, म्हणजे जीवा जो बाहेर नाश्ता करत असतो ते सगळं बाहेर मांडलेलं असतं. आणि त्याच पद्धतीने जीवा आणि नंदिनी यांच्या दोघांचं जे नातं आहे ते कशा पद्धतीने आहे ते सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर जीवा नंदिनीकडे पाहत असतो आणि नंदिनीला म्हणत असतो की काय झालं. तेव्हा मात्र तो नंदिनीसाठी काढा घेऊन येतो आणि तिला म्हणतो की अगदी तू शिकवला होतास ना, तसाच काढा मी बनवलेला आहे, असं तो तिला सांगू लागतो. जीवा म्हणत असते काय आहे हे सगळं, माझं डोकं का जड झालंय आणि मी इथं कशी आहे. तेव्हा जीवा म्हणत तसं म्हटल्यावर जीवा म्हणतो का काय झालं. तेव्हा ती सांगू लागते की नाही मला कळत नाही आहे की मी इथं कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत. तेव्हा जीवा म्हणतो तुला काहीच आठवत नाही आहे. अगं बघ ना, तुझ्या हातावरती पण तू लिहिलेलं आहेस, तुला आठवत कसं नाही आहे काहीच. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही मला काहीच आठवत नाही आहे, मला कळत नाही आहे की काय होतं हे सगळं. तेव्हा जीवा म्हणतो अगं नंदिनी हे तू लिहिलंयस, तू हे पण विसरली माझ्या गालावरचा तुझीच लिपस्टिक आहे. तू माझ्याजवळ प्रेमाची कबुली दिलीस, तू मला सांगितलंस तुलाही माझ्याबरोबर घरी यायचं आहे, तुलाही पसारा करायचा आहे रूममध्ये, आपल्या बेडवर असलेलं ते अंथरूण काढून टाकायचं आहे, हे सगळं तू सांगितलंय. नंदिनी उठते, डोकं धरते आणि म्हणत असते की नाही हे सगळं काहीच नाही झालेलं. तेव्हा जीवा म्हणत असतो म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला. तेव्हा नंदिनी म्हणते की नाही मला माहिती आहे काहीतरी गोंधळ झाला आहे. तेव्हा जीवा म्हणत असतो अगं तूच दारूच्या नशेत हे सगळं केलेलं आहेस, तू दारू प्यायली होती. नंदिनी म्हणते काय. तेव्हा जीवा म्हणतो की बरोबर आहे, सकाळी उठल्यानंतर प्रत्येक दारू पिणारा माणूस असंच बोलत असतो ज्याने दारू पिलेली असते. अगं मी खरंच सांगतोय, हे तुला आठवतंय ना तुझ्या हातावरचं. नंदिनी म्हणते हो हे अक्षर तर माझंच आहे. आता नंदिनीला अक्षर तर आठवलेलं आहे, पण ते लिहिलंय कोणी, कधी लिहिलंय हे मात्र तिला आठवत नसतं. तेव्हा मात्र जीवा चिडलेला असतो. इकडे आता मानिनी आणि त्याचबरोबर विक्रम किचनमध्ये असतात. आता मानिनी अगदी खीर बनवायची तयारी करत असते, बदाम वगैरे भिजत घातलेले असतात. तेव्हा विक्रम तिथे येतो आणि म्हणत असतो काय आहे हे सगळं, म्हणजे खरंच भारीच चाललं हे सगळं. मानिनी म्हणते आठवा आठवा काय आहे, कळतंय का, आठवा लवकर, असं मानिनी त्याला सांगू लागते. तेव्हा मात्र विक्रम म्हणत असतो की मला कळत नाही आहे की हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने घडतंय. तेव्हा मानिनी म्हणते की काळजी करू नका, आठवा जरा. तो आठवण्याचा प्रयत्न करत असतो. मानिनी म्हणत असते मी खीर बनवणार आहे. तेव्हा खीर किंवा बासुंदी असं चाललेलं असतं. तेव्हा मानिनी म्हणते की मी बासुंदी बनवणार आहे. विक्रम म्हणतो की अरे ही तर डबल लॉटरी लागलेली आहे, मला तर वाटलेलं की बासुंदी वगैरे बनवशील, पण तू तर इथे खीर बनवायचा विचार केलेला आहे. असं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे मानिनी म्हणते हो आठवा, तरी आजचा दिवस स्पेशल आहे, तुमच्या लक्षात येत नाही आहे का. पण विक्रमला मात्र काहीच आठवत नसतं आणि विक्रम म्हणतो की नाही गं. तेव्हा मात्र इकडे लगेचच सांगायला सुरुवात करते ती म्हणजे मानिनी, अहो माझा लाडका लेक येणार आहे आज. तेव्हा विक्रम म्हणतो की हो पठ्ठ्याना खरंच माझ्यासारखाच निघाला, अगदी बापाचं नाव राखलेलं आहे त्याने, कारण ज्या गोष्टी त्याने केलेल्या आहेत त्या खूप छान आहेत. मी टूरवर होतो पण त्याचे व्हिडिओ मात्र बघत होतो, कारण त्याने ज्या परिस्थितीत हे सगळं केलेलं आहे ते खरंच मानलं पाहिजे. म्हणजे आज 21 दिवस बिचारा कशा परिस्थितीत राहिला हे सगळं आता ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे
जीवा त्याची बाजू नंदिनीला सांगत असतो, पण नंदिनी विचारच करत असते. नंदिनीला कळतच नसतं की हे सगळं काय चाललंय, या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत, हा प्रश्न मात्र नंदिनीच्या पुढे असतो. या सगळ्याचा काय अर्थ आहे, असा विचार नंदिनी करत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं काय चाललंय नंदिनी, तू स्वतः सांगितले मला, तुला माहिती आहे ना आज 21 दिवस होत आहेत आणि आता तू माझ्याबरोबर येणार आहे, आपलं प्रेम जिंकलेलं आहे, तू स्वतःहून तुझ्या तोंडाने प्रेमाची कबुली दिलेली आहे. हे ऐकल्यानंतर नंदिनी विचार करत असते, काहीतरी पुसटचं आठवण्याचा विचार करत असते, परंतु तिला मात्र काहीच आठवत नाही. आता मात्र जेव्हा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, अगं नंदिनी तुला एवढं पण नाही आठवत का, मी तुला काय सांगतोय जरा लक्षात घे. पण नंदिनीला काहीच नाही आठवत. नंदिनी मात्र शांतच असते. मग रिक्षात बसलेलो आहे, मग तूच इथे केलेलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी तूच बोललेली होती. पण नंदिनी मात्र आता ब्लँक झालेली असते. जेव्हा तिला सांगत असतो की तू या ठिकाणी उभा राहिलेली होती आणि या ठिकाणी उभा राहून तू मला तुझ्या प्रेमाची कबुली दिलेली आहे, तरीही नंदिनीला काहीच आठवत नाही. आता मात्र प्रश्न पडलेला असतो की काय. आणि तेवढ्यातच धनंजय तिथे येतो आणि धनंजय म्हणू लागतो की नंदिनी तू इथं काय करतेस. तेव्हा मात्र नंदिनी तिथं असते. तेव्हा जेव्हा म्हणतो की काळजी करू नका, काही नाही, माझी बायको आहे ती आणि तिच्या नवऱ्याबरोबर आहे ती आणि तुम्ही या भाषेत बोलू शकत नाही. तेव्हा तिथे शारदासुद्धा आलेली असते आणि शारदालासुद्धा धनंजय ओरडतो. तेव्हा मात्र धनंजयला जेव्हा सांगू लागतो की तुम्ही माझ्या आईबरोबर आणि बायकोबरोबर अशा भाषेत नाही बोलू शकत. तेव्हा मात्र आता स्पष्टपणे इकडे धनंजय म्हणतो की हे बघ, तू जिला बायको म्हणतोस ती माझी मुलगी आहे आणि जिला तू आई म्हणतोस ती माझी बायको आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत ना, तुझी काही चाललेली नाटकं आहेत ना, ती बंद करायची. तेव्हा म्हणते जेव्हा सांगू लागतो की हे बघा, माझी काही नाटकं वगैरे काही चाललेली नाही आहेत. तुम्हाला वाटत असेल पण तसं काही नाही आहे. तुम्ही चुकीच्या पद्धतीने विचार करत आहात. असं म्हणल्याबरोबर मला नंदिनीने काल रात्री प्रेमाची कबुली दिलेली आहे, आमचं प्रेम जिंकलेलं आहे, असं म्हटल्याबरोबर इकडे धनंजयला खूप राग येतो आणि धनंजय जीवाच्या अंगावर धावून जातो आणि जीवाच्या कानाखाली मारतो. तेव्हा जीवा म्हणतो की आज तुम्ही कानाखाली मारा किंवा लाथा घाला, मला काही फरक पडणार नाही, आमचं प्रेम जिंकले, तुमचा अहंकार नाही जिंकलेला. तेव्हा जीवा सांगू लागतो की हो, नंदिनीलाही माझ्यासोबत यायचं आहे. नंदिनीनेही सांगितलेलं आहे की तिला मी हवा आहे. या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो. नंदिनी म्हणजे जी माझ्यासाठी साडीवरून कुर्त्यापर्यंत आली आणि जिच्यासाठी मी अगदी कॅज्युअलवरून फॉर्मल लुककडे गेलो, ते आमचं प्रेम जिंकलेलं आहे. तेव्हा मात्र जीवा सांगत असतो की नंदिनीने स्वतः काल रात्री मला या सगळ्या गोष्टींची कबुली दिलेली आहे. गुड्डूला कळलेलं असतं की प्रॉब्लेम काय झालेला आहे, कारण ह्या सेलिब्रेशनची तयारी गुड्डूला करायला लावलेली असते. पण गुड्डूने त्याच्यासाठी आणलेली दारू ज्या पद्धतीने तिथं दुसऱ्या बॉटलमध्ये काढलेली असते, निम्मी राहिलेली दारू, आणि नेमकी ती दारू नंदिनी प्यायलेली असते. आणि आता मात्र धनंजयला राग येतो. धनंजय म्हणत असतो, माझ्या मुलीला तू दारू पाजलेली आहेत, माझ्या मुलीसोबत हे सगळं तू केलेलं आहे. आता मात्र धनंजय ओरडायला सुरुवात करतो. तेव्हा जीवा म्हणत असतो की नंदिनी सांग, तू तुझ्या तोंडाने सांग काय झालंय नक्की, म्हणजे तुला काय वाटतंय, कारण तू विचार कर ना, तू मला रात्री सांगितले, तू माझ्या प्रेमाची कबुली दिली आहे, आपण जिंकलो, माझं 21 दिवसाचं व्रत पूर्ण झालं, म्हणजे ज्या नंदिनीसाठी मी इथे थांबलेलो होतो ती नंदिनी माझी झालेली आहे, असं म्हणत जेव्हा बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे धनंजय म्हणतो की काहीही झालं तरीही अरे ती बोलू शकते, ती काही नशेत नाही आहे, ती शुद्धीत आहे आणि माझी लेक शुद्धीत आहे, ती सांगेल तिला काय झाले, काय झालेलं होतं ते सगळं ती स्वतःहून सांगेल. नंदिनी बोल, तुला कोणाच्याही प्रेशरखाली यायची गरज नाही, असं धनंजयने सांगितल्यानंतर मात्र नंदिनी तिथून बाजूला जाते आणि म्हणू लागते की मला काहीच आठवत नाही. आता मात्र जीवाच्या पायाखालची जमीन सरकते. रिक्षाच्या जवळ नंदिनी गेलेली असते. तेव्हा जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस, तुला आठवत नाही आहे का, हे गालावरती लिपस्टिक कोणाचं आहे, कोणाचं आहे, कुणी उमटवलं आहे माझ्या गालावरती छाप, कळतंय का तुला, आणि गेली 21 दिवस झालं मी तुझ्यासाठी जे काही करतोय ते तुला काहीच आठवत नाही आहे, तू विसरलीस का, तुझ्या आश्रमासाठी आनंदनिवासाठी पैसे हवे होते, त्यावेळेस ते पैसे मी गोळा केले, इथे माझा कम्फर्ट सोडून या रिक्षामध्ये मी येऊन राहिलो, कोणासाठी राहिलो, तुझ्यासाठीच ना, परंतु तू तर आता सांगत आहे की तुला काहीच आठवत नाही आहे, असं काय करतेस नंदिनी, असं म्हणत जीवा तिला विचारत असतो. परंतु ज्या गोष्टी घडलेल्या आहेत तेव्हा मात्र धनंजयला खूप आनंद झालेला असतो. नंदिनी म्हणते, हो बरोबर आहे, पण मला मात्र यातलं काहीच आठवत नाही. म्हणजे नंदिनीच्या या मूर्खपणामुळे जीवाला खरं तर मार खावा लागलेला आहे आणि त्याला असं वाटत होतं की त्याचं प्रेम जिंकलेलं आहे, पण असं काहीही झालेलं नाही.
त्याचं प्रेम पुन्हा हरलेलं असतं. कारण गेली 21 दिवस त्याने जे काही केलेलं आहे ते सगळं धुळीला मिळालेलं असतं. तेव्हा जीवा म्हणतो की बाद झालं आता, आता यापेक्षा जास्त मी काहीच करू शकत नाही असं म्हणत जीवाने बॅग भरलेली आहे आणि तो घरी यायला निघालेला असतो. तेव्हा मात्र घरी ते सगळेजण वाट बघत असतात, कारण सून येणार आहे आपली, मुलगा येणार आहे म्हणून मानिनी आणि विक्रम खुश असतात. तर रम्या आणि वसूला खरं तर आनंदच झालेला असतो. जेव्हा जेव्हा घरी येतो तेव्हा कुठे नंदिनी असं घरातले सगळेजण विचारू लागतात आणि तेव्हा मात्र जीवा सांगायला सुरुवात करतो की नाही. तेव्हा पार्थने विचारलेलं असतं. तेव्हा जीवा म्हणतो, कसं आहे, आम्ही कितीही टाचा झिजवल्या तरीही तुम्हाला त्या प्रेमाची किंमत कळणारच नाही, कारण ते प्रेम तुम्हाला कधी जाणवलंच नाही आहे, तुम्हाला माहितीच नाही आहे की प्रेम काय आहे ते, असं म्हणत जीवाने बोलायला सुरुवात केलेली असते. जेव्हा भयानक असा चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी मी शांतपणे घेत होतो, पण आता मला कळलेलं आहे की त्याचा काहीच उपयोग नाही. आम्ही काहीही केलं तरी तुम्हाला प्रेमाची व्याख्या कळणारच नाही, असं म्हणत जीवाने इकडे आता पारची सुद्धा बोलती बंद केलेली आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.